ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्जुनला अडकवल्यानंतर आता घरामध्ये कसं वादळ येणार आणि संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांना आता सायली वाचवणार. आता नेमकं सायली काय वाचवणार, काय कसं घडणार, या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर आपण आता इथे पाहिलं आहे पोलिसांनी अर्जुनला अरेस्ट केलं आहे. अर्जुन पोलिसांना खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे बघा, मी काहीही केलेलं नाही आहे, माझी काही चूक नाही आहे, प्लीज मला सोडा. पोलीस सांगतात की तुम्हाला बेल मिळवावी लागेल आणि मग इकडनं बाहेर पडता येईल. अर्जुन म्हणतो हे बघा, मी स्वतः वकील आहे आणि मी पनवेलमधला सगळ्यात उत्तम वकील आहे. माहिती असतानासुद्धा तुम्ही मला अरेस्ट करून आणलं आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे घरात आता प्रताप म्हणत असतो की काहीही झालं तरी लवकरात लवकर अर्जुनला सोडवायला हवं. त्यावर कल्पना म्हणते अहो पण कसं, आज शनिवार आहे, उद्या रविवार, आज लवकर कोर्ट बंद होईल आणि उद्या तर कोर्ट सुरूच नसेल, म्हणजे माझा मुलगा 2 दिवस घरात येणार नाही का? माझ्या लेकाने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. अहो त्याने दानधर्म केला तो खऱ्या मनाने, सच्च्या मनाने, मग तरीही त्याच्या बाबतीत हे सगळं काही कसं घडलं, का घडलं, मुळात मला हे काही कळतच नाही आहे. या सगळ्याला काय अर्थ आहे? त्यावेळी मग आता अश्विन म्हणत असतो की हे बघ मॉम, तू काळजी करू नकोस, करूया आपण काहीतरी, आपण दादाला काहीही करून बाहेर काढू. इतक्यात आता बाहेरून आवाज येऊ लागतो, अर्जुन सुभेदार हाय हाय, अर्जुन सुभेदार हाय हाय, अर्जुन सुभेदार मुर्दाबाद, अर्जुन सुभेदार मुर्दाबाद. त्यावेळी लगेचच अश्विन म्हणतो की थांबा, मी जाऊन बघतो बाहेर नेमकं काय घडतंय ते. अश्विन आता बाहेर येतो. अश्विनच्या मागोमाग प्रतापसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. बाहेर खूप सारी लोक मोर्चा घेऊनच आलेली असतात. अर्जुन सुभेदार हाय हाय, अर्जुन सुभेदार हाय हाय, अर्जुन सुभेदार मुर्दाबाद, अर्जुन सुभेदार मुर्दाबाद, अशा सगळ्या घोषणा सुरू असतात. आता हे सगळं प्रताप ऐकतो आणि प्रताप जरासा रागवतो आणि म्हणत असतो बास, काय चाललंय, काय करताय आणि हे सगळं काय बोलताय तुम्ही? त्यावेळी कल्पनासुद्धा प्रतापचा हा एवढा मोठा आवाज ऐकून बाहेर सरसावते. आता समोर एवढ्या मीडियाला, पत्रकारांना बघून बिचारी कल्पना म्हणू लागते, तुम्ही सगळे इथे काय करताय, काय काम काय आहे इथे सगळ्यांचं? आमच्या घराभोवती हे अशी गोल गर्दी का केली आहे, कशासाठी हा गराडा? हे बघा, इथे काहीही घडलेलं नाही आहे, सो प्लीज इकडनं तुम्ही निघून जा, तुम्हाला कोणी इथे बोलवलेलं सुद्धा नाही आहे. पत्रकार म्हणतात जिथे बातमी तिथे आम्ही, अशी पत्रकारितेची पहिली पायरी आहे मॅडम. त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते हे बघा, इथे कुठलीही बातमी वगैरे काही नाही आहे, तुम्ही निघा प्लीज. आता कल्पनाचाही आवाज जोरात येतो. मग मात्र प्रिया, सायली घाबरते. सायली विचार करते की नेमकं काय झालं आहे हे मला कळायला हवं. सायली आता ताबडतोब लगेचच तिकडे येते आणि म्हणत असते की काय सुरू आहे आई, हे सगळं काय गोंधळ आहे हा? त्यावेळी मग आता ती लोक म्हणू लागतात की तुम्हीच होतात ना अर्जुन सुभेदारांबरोबर त्या लोकांना प्रसाद देताना, काहीच वाटलं नाही का हो तुम्हाला? निष्पाप, निरपराध, निर्दोष मुलांना असं उगाचच अन्नातून विषप्रयोग करताना म्हाताऱ्या लोकांनी केवढं आपुलकीने खाल्लं होतं तुम्ही दिलेलं जेवण, आणि तुम्ही मात्र अशी विश्वासघात केलात, सगळ्यांचा विश्वासघातकी. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच सायली म्हणते बास बास, काय काय चाललंय, काय तोंडाला येईल ते बरळत चाललंय का? हे बघा, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, माझ्या नवऱ्याने असं काहीही केलेलं नाही आहे, ते पूर्णतः निर्दोष आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे तुम्ही पत्रकार आहात, लोकांना काय घडलं हे सांगणं तुमचं काम तर आहेच, पण एक माणूस म्हणून आपल्या देशात चांगल्या घटना घडवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. कामापेक्षा जास्त कर्तव्याला जागा आणि जे सत्य आहे लोकांपर्यंत फक्त तेच पोहोचवा. बातमी द्यायची, बातमी पोहोचवायच्या नादात काहीतरी चुकीचं टाकून उगाचच्या उगाच स्वतःचं आणि पर्यायाने लोकांचं नुकसान करू नका. आजही खूप अशी लोकं आहेत जी न्यूजपेपर अगदी आवडीने मनापासून वाचतात. म्हणून सांगते, प्लीज प्लीज उगाचच्या उगाच लोकांपर्यंत चुकीचा मेसेज पोहोचवू नका. TV चॅनल्सवरती सुद्धा तुम्ही हे सगळं पॉडकास्ट करणार असाल ना, पण मी प्लीज सांगते की माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे, ना त्यांनी काही इनलिगल केलं आहे ना चुकीचं. त्यामुळे प्लीज उगाचच्या उगाच त्यांना पोलिसांच्या ताब्यात नका ठेवू. मी हे तुम्हा सगळ्यांना विनंती करून सांगते, प्लीज जास्तीत जास्त लोकांनी मला सपोर्ट करा, कारण माझा नवरा हा पूर्णतः निर्दोष आहे. पत्रकार आहात तुम्ही,
जर तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलात, तुम्ही माझ्यासोबत आलात ना, तर कुठल्याही परिस्थितीत पोलिसांनासुद्धा माझं ऐकून घ्यावं लागेल. पण जर तुम्हीच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांवर असे नको ते आरोप केले ना, तर मात्र त्यांचं सुटणं अशक्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ज्या लोकांसाठी ते करतायत, प्रयत्न करतायत, प्रॅक्टिस करतायत, त्याच लोकांनी जर त्यांना खोटं ठरवलं लोकांच्या समोर, जर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, तर हे सगळं कसं चालेल? आजपर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी फक्त आणि फक्त सत्याची साथ दिली आहे, खऱ्यासाठी न्याय दिला. आणि आता जर तुम्ही त्यांना हे असं खोट्याच्या पिंजऱ्यात उभं करताय ना, तर ते चुकीचं आहे. साप सपशेल चुकीचं. कळतंय तुम्हा सगळ्यांना? लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुम्ही सगळे, आणि तुम्हीच हे असं वागताय. आता सायलीने ही इतकी बडबड केल्यानंतर पत्रकार हे जरा शांत झालेले असतात. पण इकडे आता जो राकेश असतो आणि नागराज असतो, त्याला तर आधीपासूनच माहिती असतं की सायली हुशार आहे, ती लोकांना समजवून सांगेल, लोकांना पटवून देईल की ते कसं चुकीचं वागतायत, अर्जुन कसा निर्दोष आहे, निरपराध आहे. मग आता लगेचच इकडे सायली ही काय करते, सायली ही ताबडतोब आता लोकांना म्हणते की मी तुमच्या सगळ्यांकडे हात जोडून विनंती करते की तुम्ही इकडनं जा आणि नंतर या. पण तोपर्यंत राकेश आणि नागराजने एका माणसाला तिकडे लोकांना भडकवायला पाठवलेलं असतं. तो माणूस काय करतो, गर्दीतून आता पटकन एक चप्पल काढतो आणि ती सायलीच्या दिशेने फेकतो. सायली आता स्वतःचा बचाव करण्यासाठी पुढे वाकत असताना तिचा तोल जातो. आता ती पडणार असतेच, पण तोपर्यंत घरातले तिला सावरतात. आता घरातले तिला सावरतात तर खरं, पण सायलीला आलेली चक्कर बघून सगळ्यांनाच टेन्शन येतं आणि सगळेच घाबरतात. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की सायलीला असं एकाएकी झालं तरी काय, हिला चक्कर कशी काय आली. त्याबरोबर लगेचच आता सायलीला डॉक्टरांकडे आधी आपण घेऊन जाऊया, आधी आपल्याला हिला डॉक्टरांकडे नेलं पाहिजे असं कल्पनाचं मत असतं. मग कल्पना, प्रतिमा, प्रताप आणि त्याचबरोबर अश्विन हे चौघंजणं सायलीला डॉक्टरकडे घेऊन येतात. आता दवाखान्यात आणल्यानंतर डॉक्टर सायलीचं व्यवस्थित चेकअप वगैरे करतात आणि मग डॉक्टर हे म्हणत असतात की BP लो झालं यांचं. त्याबरोबर आता हे ऐकून मग लगेचच आता कल्पना म्हणते काय BP. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात की हो BP. आणि मोस्ट ऑफ द टाईम BPचा त्रास पेशंटला तेव्हाच होतो जेव्हा पेशंटने जास्त टेन्शन घेतलेलं असतं. हे बघा, आधीच या प्रेग्नंट आहेत, म्हणजे 2 जीवांच्या, त्यामध्ये हे सगळं त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे. त्यांना टेन्शन येईल असं काहीही करू नका, त्यांना रिलॅक्स राहू द्या, शांत राहू द्या. त्याबरोबर मग मात्र आता सायली ही म्हणत असते रिलॅक्स आणि शांत. जोपर्यंत हे जेलमधून बाहेर येणार नाही तोपर्यंत मला बरं वाटणं शक्यच नाही आहे. काहीही करून मला या सगळ्यातनं त्यांना बाहेर काढायचं आहे. त्याबरोबर मग अश्विन म्हणत असतो वहिनी हो, हे बघ, आम्हाला सगळ्यांना कळत नसेल का तुझी काळजी, तुला काय वाटतं, आम्हाला समजत नाही आहे का तुझी धडपड, आम्हाला कळतं आहे गं, सगळं कळतं आहे, पण प्लीज वहिनी तू जरा धीर धरशील का. हे बघ, आपण मिळून सगळे लवकरात लवकर दादाला या सगळ्यातून बाहेर काढू. तर आता जो चैतन्य असतो तो रविराज काकांबरोबर कामाला सुद्धा लागलेला असतो. हे सगळं कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं, म्हणजे ती लोक कोण आहेत ज्यांना त्रास झाला, जी लोक हॉस्पिटलाइज आहेत, हे सगळं आता इकडे चैतन्य आणि रविराज काकांनी शोधायला घेतलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो प्रताप असतो तो सगळ्यांना सांगतो हे बघा, काळजी करू नका, आपल्या अर्जुनला काहीही होणार नाही आहे, अर्जुन लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर येईल. सायली, खास करून तू, हे बघ बाळा, तुला तर बिलकुल घाबरायची गरज नाही आहे. अगं, आतापर्यंत तुमच्यावर एवढी संकट आली तेव्हा तुम्ही नवरा बायकोनी दोघांनी शिताफीने सगळ्याची मात केलीत, मग आता कशावरती तुला एवढी भीती वाटते. सायली, अगं आजही तसंच घडणार आहे, लक्षात ठेव. त्याबरोबर मग मात्र इकडे सायलीला घरी आणलं जातं. सायली, तू रूममध्ये जाऊन जरा वेळ पड, आराम कर, मग तुला बरं वाटेल असं सांगितलेलं असतं. सायलीवरती रूममध्ये तर आलेली असते, पण आराम करणं काही तिला जमतच नसतं. ती खोलीत येडझऱ्या मारत असते आणि म्हणत असते कधी सुटतील हे, कोणी केलं असेल हे सगळं, कोणाला आमचा आनंद बघवला नसेल. प्रिया नाही, पण ती तर सध्या तुरुंगात आहे. नागराजने केलं असेल का हे सगळं, पण तो सुद्धा तर तुरुंगात आहे. महिपत तर बाबा बनलाय, मग महिपत हे सगळं कसं करेल, मग कोण असेल या सगळ्याच्या मागे.
सचिनने केलं असेल का हे सगळं? मग सायलीच्या मनात आता सचिनबद्दल डाऊट येतो, कारण अर्जुननेच तर त्याला अस्मिताला ॲल्युमिनी द्यायला लावली होती आणि त्याचबरोबर त्याला काही दंडसुद्धा भरावा लागला होता अर्जुनमुळे. मग तिला वाटतं की या सगळ्यामागे सचिन असू शकतो कदाचित. तर दुसऱ्या बाजूला इकडे सुभेदारांची आणि किल्लेदारांची होत असलेली बदनामी, या सगळ्यामुळे इकडे आता साक्षी, सचिन, महिपत, नागराज, राकेश हे 5ही जण खूप जास्त खुश असतात. ते म्हणत असतात की आता खऱ्या अर्थाने ह्या सुभेदारांना पश्चाताप होणार. तर इकडे आता महिपत हा म्हणत असतो की माझ्या लेकराच्या, माझ्या साक्षीच्या मागे लागले होतात काय रे 2 जण नवरा बायको. आता कळेल तुम्हाला ह्या महिपत शिखरेबरोबर पंगा घेतल्याचे परिणाम किती आणि काय काय होऊ शकतात. त्याबरोबर सचिन हा सुद्धा खूप खुश असतो. सचिन म्हणत असतो की माझ्याबद्दल अस्मिताला भडकवलं ना, भोगा आता आपल्या कर्माची फळं. त्याबरोबर मग लगेचच महिपत हा सचिनला म्हणतो, सचिन लक्षात ठेव, ही आग अशीच धगधगत राहिली पाहिजे. तर नागराजसुद्धा म्हणत असतो की हो अगदी बरोबर, आपण पेट लावलाय, वनवा पेटत जाईल अशा आशेवर बसू नका, कारण ते 2 जण अर्जुन आणि सायली आहेत. लोकांना कसं गुंडाळायचं, कसं पटवायचं हे त्यांना बरोबर कळतं. जर यावेळी त्यांना ते जमलं तर मात्र आपली काही खैर नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे प्रिया ही सुद्धा त्या दोघांना म्हणत असते की हे बघा, दोघांनीही लक्षात ठेवा, काहीही झालं काहीही तरीही त्या सुभेदारांना आणि किल्लेदारांना मनस्ताप होतोय तो तसाच झाला पाहिजे. सायलीचे डोळे रडून रडून पार सुकून गेले पाहिजे. सायली मरायला टेकली पाहिजे, पण अर्जुन तुरुंगातून सुटता कामा नये. काहीही करा, जे वाटेल ते करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सचिनबद्दल तर सगळ्यांना माहिती आहेच की सचिन आम्हाला मिळाला आहे, सचिन वाईट आहे हे ते. पण राकेश, तू ह्या सगळ्यात तू सुद्धा सहभागी आहेस. तू हे सगळं घडवून आणताना आम्हाला मदत केली आहेस. हे सगळं बाहेर कोणालाही कळता कामा नये. तुझं नाव हे कायमच गुलदस्त्यात राहिलं पाहिजे, कारण हे आपल्याला विसरून चालणार नाही की राकेश हा एकमेव आपला असा प्यादा आहे जो आपल्याला सुभेदारांच्या घरातली सगळी आतली इन्फॉर्मेशन आणून देईल. बाहेर त्यांना त्रास कसा द्यायचा, टॉर्चर कसं करायचं, किती करायचं, कधी करायचं, हे सगळं जर आपल्याला व्यवस्थित बॅलन्स करायचं असेल, ठरवायचं असेल ना, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे त्या सुभेदारांची आणि किल्लेदारांची सध्याची परिस्थिती. आपल्याला कळत राहायला हवं की नेमकी आता त्यांची परिस्थिती काय सुरू आहे. एकदा का आपल्याला सर्व गोष्टींचे अपडेट सतत मिळत राहिले ना, की मग बरोबर आपण त्या लोकांना त्रास देऊ शकतो. म्हणून त्यासाठी या राकेशने सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या सुद्धा गुडबुकमध्ये राहायला हवं. राकेश, तुला कळतं आहे ना मी काय सांगते ते? लक्षात ठेव, कुठेही तू दिसता कामा नयेस. राकेश होकार देतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे कल्पना ही आता देव पाण्यात ठेवूनच बसते आणि आता ती म्हणत असते की जोवर माझा अर्जुन घरी येणार नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला पाण्यातून बाहेर काढणार नाही. अहो, आता कुठे जाऊन सुभेदारांच्या आयुष्यात, घरात सगळीकडे आनंद येत होता. तन्वी परत आल्यामुळे घरात सुख समाधान नांदत होतं, पण तुम्हाला ते सगळं बघवलं नाहीच ना. त्याबरोबर मग कल्पनाचा हा त्रास बघून प्रतिमा तिला समजावते आणि म्हणते, तू जर अशी वागलीस तर तन्वीने कोणाकडे बघायचं. त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते, अगं बघ ना, हा किती निष्ठुर झाला इथे, असाच दगडासारखा बसून राहिलाय. अगं तिकडे माझा लेक अडचणीत आहे आणि हा देव मात्र इथेच आहे. अगं माझ्या मुलाची मदत नको का करायला याने? माझा अर्जुन निर्दोष आहे. तुला माहिती आहे ना कल्पना, देव नक्की आपल्या अर्जुनची मदत करणार. मग तरीही तू का असा त्रागा करतेस, असं आता प्रताप म्हणतो. कल्पना म्हणते, कधी मदत करणार, कधी? अहो बघा माझ्या लेकावर केवढं मोठं संकट ओढवलं ते. तर दुसऱ्या बाजूला सायलीसुद्धा आता पण करते की अर्जुनला सोडवण्यासाठी जे वाटेल ते मी करेन, पण काही झालं तरी अर्जुनला सोडवेन आणि मुळात निर्दोष सोडवेन, कारण अर्जुनने कोणताही गुन्हाच केलेला नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.